हा वय किती आता टोपीवाले तुमचं? वय किती वय? 77. तुमचं? हा 72. तुमचं? 83. लय लांब गेले तुम्ही. तुमचं? हा तुमचं हा 16. मोक्याच आहे. लयच कवळे. किती? 16. ऐका 16 वर्ष, 77 वर्ष, 72 वर्ष, 83 वर्ष. काय कोणाचं जे असेल ते असेल, जे ज्या टप्प्यावरती असेल त्या टप्प्यावर खरं बोलायचं. झूठ बोले, झूठ बोले, हा खरं बोलायचं. आता जुळणार आपल्याकडे. हनुमंतरायांच्या मंदिराच्या समोर बसतोय. पवित्र असताना प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे. छातीवरती हात ठेवायचा आणि सांगायचं की जीवनात सुख लागेल. नका लावतो, नका. मग मी गार पडत. जीवनात सुख लागलं नाही. पण आजपर्यंत अख्खा जन्म कशात गेलाय? सुखाच्या अपेक्षेत. मला म्हणतात जो देखे सुख दुखिया बाबा सुखिया, राजा दुखिया. राजा दुखी. महाराज म्हणतात तुम्ही ज्याच्याकडे पाहताल तो दुःखी. मग सुखी कोण? सुखी तुम्ही त्याच्याकडे. आता तुम्ही कोणाकडे पाहताय? आता मुखी आहेत का बहिरे आहेत नेमकी? मला वेळच लागा ना. आणि सोपं बोलतोय ना मी. पाकिस्तानातून नाही आलं बॉम्ब टाकायला. तुम्ही कोणाकडे पाहताय आता? महाराज कसा आहे? आणि मी कोणाकडे पाहतोय? तुम्ही गेले सुखाचं पुतळे आहेत का काय? थोडासा विचार नाही संसार सुखाचा विचार नाही. अरे ज्या देह दुःखाचा आहे मग त्या देहाच्या संबंधानं जेवढं काही दिसते मला म्हणतात ये रते माई के दुःखाची जनित नाही आधी अंती अवस्था. सगळं दुःखाला कारणीभूत आहे. मग सुखाला कारणीभूत काय? सुख पाहिजे ना, पाहिजे ना. आता त्याचं उत्तर आहे सुख जावं असं वाटत असेल तर जिथं सुख भेटतं तिथं जावं लागेल. लय अवघड ना. जिथं सुख आहे तिथं जाऊ. जसं मला जर साखर आणायची असेल तर मी कपड्याच्या दुकानात जाऊ. बरोबर ना? बाबा म्हणते कसं चालेल, कसं जमल? कपड्याच्या दुकानात जाऊन जमायचं. पुढे जावं लागेल किराणा मालाच्या. बरोबर ना? तसं मला सुख हवं असं वाटत असेल तर मला पण तिथंच जावं लागेल जिथं सुख आहे तिथं. सुखवसे संतांच्या जवळ गेल्यानंतर सुख लागेल. कारण त्याचं उत्तर एका वाक्यात सांगतो बाबांनो. प्रपंच कितीही करा तो कधीही पूर्ण होत नाही. तो परमार्थ थोडाच करा तो पूर्णत्वाला जातो. विठाला बऱ्याच वर्षात नाही उदाहरणात होते. तू बंगले बांधता का? बंगले हा म्हणायचं. हा म्हणा बांधता नाही बंगले? मला सांगा पहिला मजला बांधला हातभर वर कशाला? दुसरा का? दुसऱ्याची साप नाही. आपण लय चालीची
त्याच्यामुळे साधी सोडावंच लागत त्या. बरोबर ना? हा. बरं दुसरा म्हणला तरी ग आता कशाला तिसरा काढायला ते फोटोग्राफर म्हणते तिसऱ्याला. बरं तिसरा म्हणला तरी ग. ठेवलायच. बरं चौथा म्हणला तरी ग. मुंबईमध्ये 72 ते 75 म्हणलेला परवानगी दिली तरी ग. आता बोलू का अख्खा वर गेला तरी ग. वरच. आता ऐका मंदिर झालं आणि मंदिराचा कळस झाला आणि कळसाचा प्रसाद झाला. पाहे पा कळसाची प्रसादे. कळस झाला आणि कळसाचा प्रसाद झाला. पुढे कोणत्या प्रकारचं काम शिल्लक राहिलं का? बोला बोला बोला. नाही ना? मग मला सांगा मंदिराला पूर्णत्व का घराला पूर्णत्व? मंदिराला. ठीक आहे. मग परमार्थाला पूर्णत्व का प्रपंचाला पूर्णत्व? प्रपंचाला. जागे जागे. हा मग कशाला पूर्णत्व? परमार्थाला. तुम्हाला सांगा लोक ज्या परमार्थ करतात का प्रपंच करतात? आला सत्ता घातली माल गेला सत्ता काढली माल. कोण म्हणलं रे? काय माहित आहे तुम्ही असलीच आहे नाही का तुमच्याकडे? अंगाला आला ताप देवा तो आमचा बाप. अंगाचा गेला ताप देवा तुझ्या बापाचा नाही. हे आपले आपले तुमचं तुम्ही मानव मी नाही म्हणू शकत. पण ऐका भक्ती करत असताना मनापासून झाली पाहिजे. ऐका मला उगवर दिखावा नाही. कारण दिखाव्यानं देव पावत नाही. तो पावायला का बाजारचा का भाजीपाला आहे का? बाजारचा भाजीपाला देव कशाला पावत नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. विठाल विठाल भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाला पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला भाजीपाला नाही बाबा नो. त्याला जर प्रसन्न करायचा असेल तर तनु मनु जीवे चरणासी आणि आगारावता करावे. दास्य सकळ कोणताही गर्व न ठेवता त्याच्या जवळ जर गेलं तरच नम्रता. कारण परमार्थामध्ये शरणागतीला महत्व आहे. कशी शरणागती असावी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. शरण तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भक्तीचा मार्ग सापडू शकेल. या जगतामध्ये आता एकच भक्त होऊन गेला ज्या भक्तानं अत्यंत मनोभावनेनं त्या प्रभू रामचंद्रांची भक्ती केली. मला सांगा रामाची मंदिरं जास्त का हनुमंतरायांची जास्त? बोला 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 बोला. महाराष्ट्रात असं गाव नाही, या जगतात भारतात असं गाव नाही ज्या गावात मंदिर नाही. कोणाचं? स्वप्नील महाराजाचं नाही. कोणाचं? हनुमंतराय. रामाची
मग देव मोठे आहे का संत मोठे? सोपं बघतो. देव मोठा का भक्त मोठा? भक्त मोठा. भक्त. मग तुम्हाला कोण व्हावं लागेल? भक्त. भक्त. पण आपण कोण व्हायला चाललोय? ती ताई म्हणती देव. कोण व्हायला चाललोय? देव. देव व्हायला आवडतंय हो, कारण महाराष्ट्रात बरेच देव झाले सध्या. उडाला उडाला. घरी गेलो. बरेच देव झाले, पण देव आशेनं होत नाही बाबा. देव आशेनं होत नाही. भक्त व्हावं लागतं, कारण भक्ताची कीर्ती पाठीमागे राहते. एक वेळ देवाची राहणार नाही, पण भक्ताची कीर्ती राहते. म्हणून मला म्हणतात तुमची दासीचा दास. मला दास करायचंय ना, तुमच्या दासाचा दास का? कारण त्याची किंमत राहते, देवाची राहत नाही. सुखासाठी आपण देवाकडे जातो का संतांच्याकडे जातो? खरं बोलायचं, खरं बोलायचं. देवाकडे जातो, पण देव सुख देऊ शकत नाही. सुख हवं असं वाटत असेल तर तुम्हाला मला संतांच्याकडे जावं लागेल, त्याच मार्गाने चालावं लागेल आणि तिथे जाऊन शरणागती पत्करावी लागेल. कारण जोपर्यंत संतांच्या दारामध्ये नम्र होत नाही तोपर्यंत भक्तीचा मार्ग सापडू शकत नाही. आणि नम्र व्हायचे ना, सोपं सांगतो, नम्र व्हायचे ना फक्त हनुमंतरायांच्या दारात नम्र व्हा, दुसरं कोणाच्या पुढे नम्र व्हायची गरज नाही. कारण खरी भक्ती जर कोणी केली असेल तर हनुमंतरायांना किती भाव, किती प्रेम हनुमंतरायांचं. ऐका विढा. एकदा सीता मैया, ऐका ऐका, सीता मैया एकदा शेंदूर लावता. शेंदूर लावता ना तुम्ही? कुकू लागता का? टिकली. टिकली तर टिकली नाही. हे आपल्याला नाही बोलायला. बाबा मध्ये ढोकली. आपल्याला नाही बरं का, बाबा मध्ये ढोकली नाही तर. शेंदूर माहिती ना? शेंदूर पुढे भरतात. एक दिवस सीता मैया मेकअप चालला होता, फाउंडेशन होतं, फेअर लवली होती, अजून काय काय असते, बरंच काय काय असते. तेव्हा अख्खा मेकअपचा बॉक्स होता, बरोबर ना? आणि त्याने त्या काय करत होत्या? मेकअप करत. कोण? सीता मैया. आणि मेकअप करता 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 त्यांनी भांगामध्ये शेंदूर भरला. कुणी? स्वप्नील महाराजांनी. कुणी कुणी? सीता मैयाने काय भरला? शेंदूर भरला. आणि शेंदूर भरल्याच्या नंतर हनुमंतरायानं पाहिलं. आणि हनुमंतरायानं पाहिल्याच्या नंतर हनुमंतराया सीता मैयाकडे गेले आणि म्हणजे माते हे काय करते का तू? नेमकं शेंदूर लावते कपाला, हे नेमकं का लावते? आता काय उत्तर द्यायचं? सीता मैया सहज बोलून गेल्या, म्हणले एवढं कुंकू कपाळा लावलं, शेंदूर लावला तर मालकाचं आयुष्य वाढतं. कोणाचं? बोला बोला, कोणाचं? मालकाचं आयुष्य वाढतं. हनुमंतरायाने एवढंच ऐकलं आणि निघून गेले. अख्खा शेंदुराचा डबाच ओतून घ्यायला लागला. तेव्हा प्रश्न हनुमंतरायांना काय लावता? काय म्हणजे आता सीतामैयाने विचारलं, म्हणजे हे काय केलं? अहो म्हणलं तुम्ही एवढ्या एवढ्यानं जर मालकाचं आयुष्य वाढत असेल तर मी अख्खा लावल्यानं माझ्या मालकाचं किती आयुष्य वाढेल? याला म्हणतात भाव, याला म्हणतात प्रेम. आणि भक्तीमध्ये फक्त प्रेम लागतो, भक्तीमध्ये फक्त विश्वास लागतो आणि भक्तीमध्ये फक्त संबंध लागतो. विठाला भक्ती हम भी करते, तुम भी करते, जरा जरा फेर पडते. देवाच्या मध्ये आपली भक्ती चालली नाही का? बरोबर चालली नाही का भक्ती? आणि भरपूर चालली. भक्ती करत नाही असा माणूस नाही. आस्तिक भक्ती करतो, नास्तिक भक्ती करतो. कोण कशालाही पूजितो. एक जण त्या दिवशी आमच्या इथे एका बाईनं काय केलं, डांबरीला शेंदूर लावला, दुसरी तिथं फुलं टाकली, तिसरी तिथं पाय पडतो. पुढं पुढं कसं गेला जगाला देव देव भक्ती
म्हणायला लागले फिरती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कधी कळायचा आपल्याला देव? कधी कळायचा? 10 गेले, 20 गेले, 30 गेले, 70 गेले, 80 गेले, कुणी आज उद्या वर आले तरी माणूस बाहेर पळतो. याच्यापेक्षा मोठी शोकांत काय या जगतात दुसरी कोणती नाही. विठाला देवाच्या बाबतीत अनेक जणांच्या अनेक कल्पना आहे. बरं का गणेश महाराज घडलेला प्रसंग सांगतो. एक सुंदर गाव होतं गाव, आपल्या लडकतवाडी सारखं एक गाव होतं. आणि त्या गावामध्ये त्या गावाच्या एकीच्या जोरावरती दृष्टांत लक्ष देऊन एका लाख मोलाचा सिद्धांत. त्या गावाच्या एकीच्या जोरावरती त्या गावानं महाराष्ट्र राज्य सरकारचं 15 लाख रुपयाचं ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत बक्षीस मिळालं. किती? बोला बोला किती? 15 लाखाचं. कुणी? कोणत्या गावाने? म्हणा ना लडकतवाडीने. काय जाते आपलं? म्हणा लडकतवाडी. लडकतवाडी ठीक आहे. लडकतवाडीने बक्षीस मिळालं. किती? आई बोला. 15 लाखाचं. तुम्हाला आवाज येतो मागं सगळ्याला? कितीचं बक्षीस आहे? 15 लाखाचं. आणि ते बक्षीस देण्यासाठी हे अधिकारी पुण्यावरून निघाले, यवतला आले आणि निघाले पुढं लडकतवाडीला. गावानं जय्यत तयारी केली. दृष्टांत लक्ष देऊन एका लाख मोलाचा सिद्धांत. जय्यत तयारी केली. स्वागत कमानी टाकण्यात आल्या. सणा सावर्जन करण्यात आलं. अख्ख्या रस्त्याने रांगोळ्या काढण्यात आल्या. अख्खं एक नंबर सुंदर असणारं गाव, एका प्रत्येक घराला एक सारखा रंग, सुंदर. गावात आल्यानंतर प्रसन्न वाटेल असं सुंदर असणारं गाव आणि 15 लाख रुपयाचं पारितोषिक. वा सुंदर. पाहुणे गेट वरती आले इशी आणि गावात नाही होते. सनई चौघडे वाजत वाजत फटाके रोषणाई वगैरे. वा आहाचे हात स्वागत जय्यत चालले. आणि पाहुणे आतमध्ये येता 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 बरं गणेश महाराज रस्त्याच्या कडेला एक घर होतं. त्या घरात एवढं एवढं पोरग होतं स्वप्नील महाराज. आता त्या पोराला आला कॉल. तुम्हाला नाही कळलं काय ना? आता कळेल काय ना? त्याला आला कॉल. बरं जसा त्याला कॉल आला की दुडू 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 पडत आलं आणि रस्त्यावर येऊन बसलो. कोण? पोरग. आता त्याला काय कळत आहे? बरं बक्षीस कशाचं आहे? 15 लाखाचं. बक्षीस कशाचं आहे? स्वच्छता. आणि स्वच्छता कुठं झाली? आता काय करायचं? सरपंच हुशार होतं गावचं. इथं नाही ना कुणी असलं तर असलं. सरपंच हुशार होतं. आता हुशार असते म्हणून सरपंच होते. हुशार. त्या सरपंचानं काय केलं? गाडी घेऊन चालू होतं. पोराने केलेला कार्यक्रम पाहिला. मला त्याला काय करावं काय नाही. पण सरपंच हुशार होतं. सरपंच हातात ताज होतो. सोपी मला बोलायला त्याने काय केलं? मोठभर गुलाल घेतला आणि टाकला आणि गेला पुढे निघून. बरं त्याच्या मागे उपसरपंच येत होते. त्यांच्या हातात होती फुलं. त्यांनी काय केलं? वंजळ फुलं घेतली पुढे निघून गेले. पुढे निघून गेलं. वाजत गाजत अख्ख्या गावात असा मंडप टाकलेला. भाषण चालू झाली. सत्कार समारंभ झाला. शेवट भाषण त्या अध्यक्षांचं. आज या ठिकाणी लडकतवाडीला महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे आणि 15 लाख रुपयाचं बक्षीस या लडकतवाडीला देण्यात येत आहे. अत्यंत सुंदर असणारं गाव, अत्यंत सुंदर गावाची एकी आणि या एकीच्या जोरावरती 15 लाख रुपयाचं पारितोषिक या गावाने मिळवलेलं आहे. पण ऐकल्याच्या नंतर सरपंच पाड बाहेर. आता काय करायचं? आता पण आल्यानंतर एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली. या गावाला 15 नाही तर 20 लाख रुपयाचं बक्षीस द्यायला पाहिजे होतं. माझ्या इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. इथल्या गावातल्या देवाला मंदिर नाही, वैयक्तिक माझे 5 लाख रुपये. कशाला? कशाच्या? कसं येणार केला? देवदेव म्हणती म्हणत्या धोंडा पाणी देव रोकड असतात. कधी कळायचा? कधी कळायचा? अरे दगडाला बुक्का लावला तर विठोबा झाला. अरे दगडाला भंडारा लावला तर खंडोबा झाला. अरे दगडाला शेंदूर लावला तर मारुती झाला. अरे असा कोणता रंग आणावा जो माणसाला लावल्यानं माणसाचा देव होईल?
ऐकायचं. ऐका त्याच्या पुढे जाऊन बोलतो सगळे रंग ज्या रंगात एक होतात ना असा एकाच रंग आहे त्याला म्हणतात पांडुरंग. जीवनामध्ये जे एक व्हायचं असेल तर त्याच्याशी एक व्हा. आज तर कळेल भक्ती म्हणजे काय. नुसतं भक्ती म्हणजे काय सिजनेबल नसते. देवसागरी देव बदलून नाही जमत. पूर्णत्वाने भक्ती केली पाहिजे आणि भक्तीमध्ये जर पूर्णत्व पाहिजे नसेल तर संतांच्या मार्गाने चालावं लागतं. मार्ग धावून गेले देण्याची पंच चालू जाता न पडे गुंता कोणताही गुंता पडणार ना त्या मार्गाने गेलो होतं. कारण आपले मार्ग वेगळे आपले मार्ग भिन्न आहेत. पण संतांच्या मार्गाने चला कारण संतांच्या मध्ये परिवर्तनाची ताकद आहे का. ज्ञानोबळा जड असताना रेड्याला बोल म्हटले. कोणाला रेडा रेड्या आडनावाची माणसं नाही. रेडा रेडा कोणाचा म्हशीचं. त्या रेड्याला ज्ञानोबळा बोल बोलायला लागला. कोण होता तुमची कृपा पशुही वेद बोले किंवा म्हैशी पुत्रा बोलविणे. त्याची कृपा झाल्यानंतर रेड्याच्या म्हशीच्या पोरातून म्हशीचं पोरग कोण कोण रेडा रेडा तो वेद बोलायला लागला. आणि आज त्याचं मंदिर कोणाचं रेड्याचं. चला त्याच्या पुढे बोलतो. निर्जीव असता भिंतीला ज्ञानोबऱ्या चल म्हटली चालू लागली. कोण शब्द दोनच आहे चल आणि बोल. पण तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबऱ्यांना 9,033 गोव्या खर्च करायला लागल्या. मग जड कोण पण तरी माणसात परिवर्तन हवं. याच्यापेक्षा मोठी शोभा या जगात दुसरी कोणती नाही. लोक इथे येतात निघून जातात. महाराजांनी हसवलं लय द्वारा महाराजांनी रडवलं लय द्वारा. हसणं म्हणजे कीर्तन नाही रडणं म्हणजे कीर्तन नाही. हसताना कसं हसावं रडताना कसं रडावं हे जिथं शिकवलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. विनोदाची कथा माणसाला गोड वाटते. कीर्तन ऐकू वाटत नाही. कीर्तन एकच आहे जे कीर्तन ऐकल्यानंतर समाधी साध्य होते. जे कीर्तन ऐकल्यानंतर मोक्षापर्यंत जाण्याची उत्कट भावना निर्माण होते ना ते कीर्तन तुम्हाला मला भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जात. आणि त्याला म्हणतात मोक्ष. आणि तो मोक्ष माणसाच्या जन्मात कधीतरी मिळाला पाहिजे. नाही तर जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमवले. काय केलं जन्माला येऊन आयुष्यभर त्याची आरवाडी त्याची चिरवजली याची टोपी त्याच्या डोक्यात घाल त्याची टोपी त्याच्या पायात पाय घाल त्याच्या पायात पाय घाल. दुसरं काय केलं असतं. ज्या अपराधी लोक आपली वाट पाहतात कशाची तुमच्या नाही लक्षात झालं. लोक आपली वाट पाहतात कशाची मनाला मारण्याची. लोकांना वाटतं हे कधी जाईल लोक वाट पाहतात म्हणून जागा सावध व्हा. 10 गेले 20 गेले 30 गेले 70 गेले 80 गेले कुणी आज उद्यावरती आले. माझं काय कुठाने केलं सोडून द्या. आता जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा.